कांद्याचे भाव वाढले आणि पुन्हा एकदा कांदा हा खाद्यपदार्थ आहे की ज्वलाग्रही पदार्थ आहे अशी शंका सर्वसामान्यांना यायला लागलेली महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण पाहतो आहे। कांद्याच्या बाबतीमध्ये अत्यंत दोन टोकाची विदारक चित्र आपल्या देशामध्ये सातत्याने निर्माण होताना आपण पाहतो। एकीकडे ज्यावेळी कांद्याचं उत्पादन वाढतं त्यावेळी त्याचे भाव कमी येतात आणि उत्पादन खर्च सुद्धा सुटत नाही अशी अवस्था ओढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं। प्रसंगी कांद्याच्या ढिगाच्या समोर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे अत्यंत दुर्दैवी देह हे आपल्याला पाहावे लागतात। अत्यंत विदारक अवस्था कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भोगावी लागते। दुसऱ्या बाजूला मात्र ज्यावेळी कांद्याचे भाव वाढतात त्यावेळी दिल्ली सारख्या ठिकाणी आपण आज पाहतोय 100 रुपये किलोने कांदा आणि बंगाल सारख्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये 150 रुपये किलोने कांदा विकत घेण्याची वेळ आमच्या शहरवासी बांधवांवर आणि सामान्य ग्राहकांवर येते। हे चित्र काय आहे? वर्षानुवर्ष याच्यावर राजकारण होतं। कांद्याचे भाव वाढले, कांद्याचे भाव कमी झाले, निर्यात बंदी लादली, निर्यात बंदी उठवली आणि त्याच्यावर राजकीय पोळ्या शेकल्या। हेच चित्र गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आलेलो आहोत। मात्र गेल्या कोणत्याही सरकारने आणि आजच्या विद्यमान सरकारने सुद्धा कांद्याचा प्रश्न मुळातून सोडवण्याच्या बद्दल पावले टाकलेली नाहीत। हे वास्तवही आपण दुसरीकडे पाहतो आहोत। आपल्या आत्ताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन परवा तर असं म्हणाल्या की मी अशा परिवारातून येते की मी कांदा जास्त खातच नाही, त्यामुळे फार काही चिंता करण्याचं कारण नाही। निर्मला सीतारामनजी, तुमचा परिवार, तुमची लोक, तुम्ही कांदा खाता की नाही खाता हा प्रश्न नाही। कांदा उत्पादक शेतकरी एकीकडे आत्महत्या करतो, संकटात अडकतो, त्याला जीव नकोसा होतो आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांना 150 रुपये 100 रुपये किलोने कांदा घ्यावा लागतो। हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी खुर्चीवर बसवलंय। हे कृपा करून आपण समजून घेतलं आणि त्या गांभीर्याने आपण जर या प्रश्नाकडे पाहिलं तर नक्कीच ग्राहकांना, शेतकऱ्यांना आणि किसान सभेला आनंद होईल। देशात जो एकूण कांदा निर्माण होतो साधारण 180 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन भारतामध्ये होतं आणि त्यापैकी 40% कांदा एकट्या महाराष्ट्रात उत्पादित होतो। देशातल्या ग्राहकांची कांद्याची जर गरज आपण पाहिली तर ती सुद्धा साधारणपणाने 180 लाख मेट्रिक टना इतकीच आहे। त्याच्यामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त, त्यामुळे कांद्याचा हा सगळा प्रसंग निर्माण होतो असं म्हणण्याला बिलकुल वाव नाही। साधारणपणाने मागणी आणि पुरवठा हे एकाच पातळीवर आहेत। मात्र कांद्याचं जे उत्पादन होतं 3 सीझन मध्ये महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन होतं। ह्या उत्पादनाच्या नंतर व्यापाऱ्यांकडून नफेखोरीच्या निमित्ताने जी प्रचंड साठेबाजारीपणा होतो, ग्राहकांना एकीकडे लुटलं जातं आणि शेतकऱ्यांना सुद्धा कमी भाव देऊन त्यांच्या घामाची, कष्टाची लूट केली जाते। हा सप्लाय चेन मधली असणारी नफेखोरी आणि त्याच्यामध्ये असणारी प्रचंड मोठी धोकाधडी, साखळी ही ह्या प्रश्नाचं मूळ आहे असं किसान सभेचं म्हणणं आहे। वारंवार ते आम्ही मांडलेलं आहे। महाराष्ट्रात 3 टप्प्यामध्ये कांदा बाजारामध्ये येतो। एकूण उत्पादित होणारा महाराष्ट्रातील कांद्यापैकी 20% कांदा हा खरीप सीझन मध्ये येतो, 20% कांदा हा लेट खरीप मध्ये येतो आणि उर्वरित कांदा जवळजवळ 60% कांदा हा रब्बी हंगामामध्ये बाजारामध्ये उत्पादित होतो, महाराष्ट्रामध्ये उत्पादित होतो आणि तो बाजारामध्ये येतो हे आपण पाहतो। या संबंध कांद्याच्या बाबत सरकारने हस्तक्षेप केला आणि साठवण यंत्रणा ही गाव स्तरावर उभी केली, बाजार समित्यांच्या स्तरावर उभी केली आणि माल तारणाची व्यवस्थित यंत्रणा जर महाराष्ट्रामध्ये आणि कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये जर पुरवली आणि रिलीज मेकॅनिझम हे अशा प्रकारे मॉनिटर केलं की जेणेकरून ग्राहकांना सुद्धा रास्त दरामध्ये कांदा उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा उत्पादन खर्च अधिक 50% नफा इतक्या किमतीवर कांद्याचा दर दिला जाईल, असा हस्तक्षेप जर सरकारच्या वतीनं गांभीर्याने झाला तर कांदा बिलकुल ज्वालाग्रही पदार्थ राहणार नाही। तो अत्यंत लाभदायी अशा प्रकारचा ग्राहकांसाठी सुद्धा आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा शेतीमाल बनेल याच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका नाही। मात्र राजकारण करणारे आमचे मित्र याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही। निर्मला सीतारामननी ज्यावेळी अर्थसंकल्प मांडला त्यावेळी त्या असं म्हणाल्या होत्या की आम्ही महाराष्ट्रातील, देशातील शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत काळजीपूर्वक अशी धोरणं आखलीत आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मंडीमध्ये
प्रत्येक बाजार समितीच्या जवळ, आणि एवढंच नव्हे तर ते म्हणाले की जे प्रचंड मोठमोठाले महामार्ग, राज्यांना जोडणारे जे महामार्ग आहेत, या सगळ्या ठिकाणी गोदामांची प्रचंड मोठी चेन आमचं सरकार उभं करणार आहे. गावच्या स्तरावर अशा प्रकारे शीतगृह, साठवणाची गोदामं आणि सरकारी स्टोरेज यंत्रणा उभी करण्यासाठी भरीव तरतूद सुद्धा आमच्या सरकारने केली आहे असं त्यांनी जाहीर केलं. त्यांनी एक नवी योजना आणली आणि त्याच्या अंतर्गत जे मोठमोठाले महामार्ग आहेत त्याच्यावर भव्य अशा स्वरूपाचे स्टोरेज यंत्रणा उभी करणारी एक मोठी योजना ही सुद्धा आमचं सरकार आणणार असं ते म्हणाले होते. वास्तवात पुढे अंमलबजावणीमध्ये काय झालं? आज निर्मला सीतारामननी सांगावं की गेल्या काळामध्ये त्यांनी घोषणा केल्यापासून किती पावलं त्यांनी याच्यावर टाकली? काहीही केलेलं नाही. आणि म्हणून जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल यासाठी आणि ग्राहकांना रास्त दरात शेतीमाल मिळेल यासाठी ही गाव स्तरावर स्टोरेज यंत्रणा उभी करणार नाही, महामार्गावर स्टोरेज यंत्रणा उभी करणार नाही, बाजार समित्यांमध्ये माल तारण कर्ज देऊन शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी सुरक्षित ठेवून बाजाराचं व्यवस्थितपणाने नियमन करणारी यंत्रणा उभी करणार नाही, तोपर्यंत कांद्याचा आणि शेतीमालाच्या भावाचा प्रश्न मिटणार नाही. हे निर्मला सीतारामन यांनी कृपा करून समजून घेण्याची आवश्यकता आहे. कांद्याच्या बाबतीमध्ये कांदा हा बिलकुल जीवन आवश्यक वस्तू नाही. कांदा खाल्ला नाही तर कोणाचा तरी अंत झाला, लोक मृत्युमुखी पडले असं काही आपल्या कोणाच्याही ऐकिवात नाहीये. असं असताना सरकारने मात्र आपल्या राजकीय सोयीसाठी कांद्याला जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकलं. आणि मग जीवनावश्यक वस्तूमध्ये तुम्ही ज्यावेळी कांद्याला टाकता त्यावेळी कांद्याचे भाव ज्यावेळी वाढतात, शेतकऱ्यांना 2 रुपये जास्त मिळायचा प्रसंग येतो, त्यावेळी सरकारला अधिकार मिळतात. सरकार लगेच आयात निर्यातीचं धोरण त्यानुसार ठरवतं, लगेच निर्यात बंदी लादली जाते, झोन बंदी लादली जाते, स्टॉकवर लिमिट लादले जातात आणि शेतकऱ्यांना मिळणारा 2 रुपयाचा जो भाव आहे तो तातडीनं पाडला जातो. आमची मागणी आहे की तुम्ही जर जीवन आवश्यक वस्तूमध्ये कांदा टाकलाय तर आता कांद्याचा उत्पादन खर्च आणि त्याला 1.5 भाव मिळेल याचा जबाबदारी सुद्धा आता सरकारवर आहे. सरकारला आम्ही अपील करतो, विनंती करतो आणि आग्रह करतो की आता सरकारने सुद्धा याच्याबद्दल ठामपणाने न्यायाची भूमिका घेतली पाहिजे. कांद्याचा रास्त उत्पादन खर्च काढा, त्याचा वर 1.5% पट हमी भाव हा निश्चित करा आणि तो शेतकऱ्यांना मिळेल याच्यासाठीची हमी ही सरकारच्या वतीनं द्या. ही एकीकडे आमची मागणी आम्ही करतोय. सरकारी खरेदी करा, स्टोरेज यंत्रणा उभी करा आणि दिल्ली सरकारने जसा हस्तक्षेप केला, काही प्रमाणात केरळचं डाव्या पक्षांचं सरकार ज्या प्रकारे हस्तक्षेप करत आहे, एकीकडे ग्राहक शेतकऱ्यांना 1.5 पट हमी भाव देण्याचं धोरण घेत असतानाच ग्राहकांना सुद्धा रास्त दरात कांदा मिळेल यासाठी हस्तक्षेप करण्यासाठी एक स्वतंत्र निधी उभारा, ह्या उपाययोजना सरकारने केल्या पाहिजेत. अशा प्रकारची मागणी किसान सभा आणि शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होते आहे. केवळ राजकारण करू नका, शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ करून जी मधली सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये नफेखोरी करणारे व्यापारी, नफेखोरी करणारे मोठमोठाले स्टोरेजचे मालक, नफेखोरी करणारे निर्यातदार, प्रक्रियादार यांना पाठीशी घालणं आणि त्यांना लाभ पोहोचवणं थांबवा आणि शेतकरी आणि ग्राहक यांच्या हिताची धोरणं घ्या, अशा प्रकारची विनंती आणि आव्हान आम्ही या निमित्ताने सरकारला करतो आहोत.